आता एक वेगळी बातमी। म्यानमारच्या जगप्रसिद्ध खाणीमध्ये मौल्यवान माणिक खडा गवसलाय। हे माणिक वजनानं दुसरं सर्वात मोठं रत्न ठरलंय। तर या नवीन माणिकची आणखी काय वैशिष्ट्य आहेत आपण पाहूया, त्यावरचा एक खास रिपोर्ट। 11,000 कॅरेटचा दुर्मिळ माणिक सापडला। म्यानमारच्या खाणीत गवसला मौल्यवान खडा। रत्नांच्या विश्वात आकर्षक रुबीची चर्चा। गृहयुद्धाच्या छायेत असलेल्या म्यानमारमधून एक आनंदाची बातमी समोर आली। उत्तर मंडाले प्रांतातील जगप्रसिद्ध मोगोक भागात खाण कामगारांना मौल्यवान माणिक रत्न गवसलाय। हा खडा वजनानं जगात सर्वात दुसरा मोठा माणिक ठरलाय। म्यानमारच्या लष्करी राजवटीचे प्रमुख आणि नुकतेच राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेले मिन ऑंग हाईंग यांनी राजधानी नायपिडो येथील आपल्या कार्यालयात मंत्रिमंडळासह या दुर्मिळ खड्याची पाहणी केली। त्याची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूया। म्यानमारमधील सर्वात मोठा दुसरा माणिक आहे। वजन 11,000 कॅरेट म्हणजेच 4.8 पौंड किंवा 2.2 किलोग्रॅम। या खड्याचा रंग जांभळा लाल आहे आणि त्याला पिवळसर छटा आहे। उत्कृष्ट दर्जा, पारदर्शकता आणि चमक अशी त्याची गुणवत्ता आहे। 1996 मध्ये सापडलेला 21,450 कॅरेटचा 4 किलो 29 ग्रॅमचा माणिक म्यानमारमधील सर्वात मोठा माणिक आहे। नव्या माणिकचं म्हणजेच रुबीचं वजन 1996 मध्ये सापडलेल्या खड्याच्या तुलनेत निम्म असलं तरी त्याचा रंग, स्पष्टता आणि क्लिअरिटी आणि उत्कृष्ट दर्जा पाहता हा खडा अधिक मौल्यवान आणि महागडा ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली। म्यानमारमधून जगभरातील एकूण उत्पादनांपैकी तब्बल 90% माणिक मिळतात। येथील पिजन ब्लड रंगाचे माणिक जागतिक बाजारात कोट्यावधी रुपयांना विकले जातात। गेल्या वर्षी जुलै महिन्यात तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या बंडखोर गटानं या खाण क्षेत्रावर ताबा मिळवला होता। मात्र त्यानंतर चीनच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धबंदी कराराअंतर्गत हा भाग पुन्हा लष्कराच्या नियंत्रणात आलाय। मौल्यवान खड्यांचा आणि रत्नांचा व्यापार म्यानमारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत राहिलाय। या नवीन मौल्यवान माणिकमुळे मंडालेच्या मोगोक खाणीचं महत्त्व आणखी वाढलंय हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।